सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जे आहे ते सुरुवात झालेली आहे. आपण सध्या सोलापुरातील नाटकोट कॉलेज या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे उमेदवार जे आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, ते यांच्याकडून जे आहे ते उमेदवारी अर्ज जे आहे ते खरेदी करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे आहे ते राजकीय पक्षाकडे अनेक मोठ्या प्रमाणात जे आहे ते इच्छुक उमेदवारांनी मुलाखती ज्या आहेत ते दिलेल्या आहेत. भाजपाकडून जे आहे ते साधारणपणे 700 ते 800 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट यांच्याकडे देखील जे आहे ते 400हून अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती जे आहेत ते दिलेल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जे आहेत ते त्यांच्याकडे देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या मध्ये जे असणारे घटक पक्ष आहेत, या घटक पक्षांच्या जे आहे ते या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या देखील जे आहे ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. त्याचबरोबर शिवसेना उबाटा गटाच्या देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. माकपाच्या देखील जे आहे ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जे आहेत ते सुरू आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर आजपासून सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागेसाठी जे आहे ते हे निवडणूक संपन्न होणार आहे आणि या निवडणुकीसाठी जे आहे ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे आहे ते सुरुवात झालेली. येतात 30 तारखेपर्यंत जे आहे ते उमेदवारी अर्ज जे आहे ते इच्छुक उमेदवारांना भरता येणार आहेत आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज जे आहे ते घ्यायला देखील जे आहे ती मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी इच्छुक उमेदवाराची आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून योग्य ते नियोजन देखील जे आहे ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील जो आहे तो या ठिकाणी लावल्याचा आपल्याला दिसत आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.